नमस्कार मित्रांनो. अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे. म्हणजेच त्यांच्यासाठी ज्यांच्या खात्यावर रक्कम अद्यापही जमा झालेली नाही अशा शेतकऱ्यांसाठी सविस्तरपणे अपडेट घेऊन येणार आहे. या अपडेटमध्ये उर्वरित जिल्ह्यांची जी काही पेंडिंगमध्ये यादी राहिलेली आहे पीक विम्याची नाही, अतिवृष्टी नुकसान भरपाईची, ती देखील आपण व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू व पीक विम्यासंदर्भात परभणीची व बाकी 25% अग्रिमच्या जिल्ह्यांची उर्वरित अपडेट आहे ती देखील व्हिडिओमध्ये कव्हर करू व ज्या काही निर्धारित तारखा झालेल्या आहेत त्या तारखा देखील तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करेल. पण त्या तारखा व्हिडिओमध्ये आधीमध्ये शेवटी कधीही असू शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओला अतिशय काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघावं लागेल. तर एक एक करून सगळ्या जिल्ह्यांची अपडेट जाणून घेऊया. कुठल्या जिल्ह्यांमध्ये उद्या परवा रक्कम जमा होणार आहे ते देखील सांगतो. पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या. कारण कृषी संबंधित ज्या काही नवनवीन जसे अपडेट येतात, जसे याद्या प्रकाशित होतात, जसे नवीन GR येतात ते सर्वात प्रथम तुम्हाला मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी तुम्हाला चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करावे लागेल. मग माझ्या डाव्या साईडला जो काही बेल आयकन म्हणजेच घंटा दिसतोय त्याला देखील दाबा. म्हणजे सर्वात फास्ट उद्या येणारी अपडेट आहे तुमच्या तालुक्याने आहे, गहाणी आहे, महसूल मंडळाने आहे, ती तुम्हाला सर्वात फास्ट भेटून जाईल. तर तुमचाही वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, अतिवृष्टी नुकसान भरपाईचं सध्या रक्कम ही मागच्या 2-4 दिवसापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये वाटपाला ही सुरुवात झालेली आहे व उर्वरित गावं जे काही आहे म्हणजे औंढा तालुक्यातल्या बऱ्याचशा गावांना रक्कम ही 80% गावांना तर मंजूर झालेली आहे व रक्कम खात्यावर जमा देखील झालेली आहे. पण बाकी तालुक्याचं काय, हिंगोली जिल्ह्यातील उर्वरित जे काही तालुके आहेत त्यांच्या गावांची यादी मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली. पण ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त रक्कम खात्यावर कधी जमा होऊ शकते ह्याच्या संदर्भात व्हिडिओ असणार आहे. कारण यादी संदर्भात जर व्हिडिओ बनवला तर हा देखील व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर बघा, एकंदरीत पाहायला गेलं तर औंढा तालुक्यातली उमरा, शिरड, शहापूर, त्यानंतर काठोडा, तांडा व बाकी सारंगवाडी, त्यानंतर वाई, चोंडी व शिरड, शहापूर एवढ्या गावांना रक्कम सध्या तरी प्राप्त झालेली आहे इथल्या शेतकऱ्यांना. कारण प्रॉपरली यांनी EKYC केलेली होती. ज्यांनी EKYC केलेली नाही यांना अधिकही विलंब लागू शकतो. म्हणजे महिन्याची 15 देखील तारीख येऊ शकते. तोपर्यंत बाकी जिल्ह्यांना देखील वाटप सुरू होईल. तर ह्यामध्ये आता बघा, हिंगोलीच्या बाकी शेतकऱ्यांची जे काही रक्कम जमा झाली नाही त्यांनी कुठल्या तरी प्रकारचा एकतर मिस्टेक केली होती किंवा त्यांचं EKYC प्रॉपरली झालेली नाही आहे, कुठेतरी प्रॉब्लेम येतो आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा, PM किसानच्या वेबसाईटवरती जायचं आहे. जर तुम्हाला जाता येत नसेल तर जवळच्या आधार केंद्राला भेट द्या. तिथं जा, तुमच्या जे काही माहिती आहे, तुमचे डॉक्युमेंट्स आहेत तिथे घेऊन जा. PM किसानच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला सांकेतिक क्रमांक टाकून लॉग इन करायचे. तिथे रक्कम अवेटेड जर दाखवत असेल तर ती रक्कम कॅल्क्युलेट होत आहे. म्हणजे अद्याप रक्कम कॅल्क्युलेट झालेली नाही. अवेटेड म्हणजे रक्कम कॅल्क्युलेट झाल्यानंतर ती रक्कम तुम्हाला तिथे दाखवेल व 1 ते 2 दिवसामध्ये रक्कम तुमच्या खात्यावर जेवढी दाखवली तेवढी जमा होईल. पण काही जणांना हा देखील प्रॉब्लेम येतो की रक्कम तिथे जास्त दाखवते पण खात्यावर रक्कम कमी जमा होते. असं कशामुळे? ती रक्कम एकंदरीत पाहायला गेलं तर 2 टप्प्यामध्ये देखील येऊ शकते. म्हणजे काही जणांना 19,000चा हप्ता दाखवते पण खात्यावर पाहायला गेलं तर 10 ते 11,000 जमा होत आहेत. असं कसं काय? तर ही रक्कम 2 टप्प्यामध्ये जमा होऊ शकते. म्हणजेच कार्यालयीन वेळेमध्ये कधीही होऊ शकते. रविवार, शनिवार सोडलं तर बाकी इतर तारखांमध्ये कधीही तुमच्या खात्यावर रक्कम येऊ शकते. त्यासाठी तुम्हाला मोबाईलला वेळोवेळी चेक करायचे व जवळपास जायचं तर बँकेमध्ये देखील किंवा आधार केंद्रावर देखील जाऊन फिंगर देऊन तुम्ही आधारवर लॉग इन करून देखील रक्कम पाहू शकता. तर ही होती हिंगोली संदर्भात अपडेट. हिंगोलीची मी अपडेट कव्हर केलेली आहे. आता आपण वळूया परभणीकडे व नांदेडकडे. एकंदरीत पाहायला गेलं तर परभणीमध्ये शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या संदर्भात खूपच मोठा घोटाळा केला आहे. म्हणजे जवळपास 30,000 शेतकऱ्यांनी पीक विम्यामध्ये चुकीचे फॉर्म भरले. एजंट थ्रू म्हणा की कशाच्याही हिशोबाने त्यांनी चुकीची माहिती भरली. जवळपास 30,000 हेक्टरमधलं क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामध्ये जवळपास CSC केंद्रांवर 121 CSC केंद्रांवर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पडताळणी करण्यात आली व यामध्ये एवढ्या मोठ्या प्रकारचा घोटाळा आला आहे व या 30,000 शेतकऱ्यांना देखील निलंबित करण्यात आलेलं आहे, योजनेपासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे. तर ह्यामध्ये तुम्ही जर असाल अशा प्रकारांमधले, म्हणजे परभणीचेच नाही बाकी जिल्ह्याचे जर कोणी असाल तर इन्व्हेस्टिगेशन सुरू झालेलं आहे. योग्य ती कार्यवाही तुमच्यावर होईलच. जर केलेलं नसेल तर स्वतःला सुखरूप समजा. येत्या 2 ते 3 दिवसात रक्कम तुमच्या देखील खात्यावर जमा होऊ शकते. तर चला, ही होती हिंगोलीची अपडेट. आता आपण शेजारी वळूया म्हणजे जालन्याकडे. आता जालन्यामध्ये पाहायला गेलं तर सध्या फळपीक विम्याचं वितरण 2023च्या खरीप पीक विम्याचं हे सुरू होणार आहे. उद्या किंवा परवा देखील हे होऊ शकतं. त्यामध्ये फळपीक विमा व लागलीच 25% अग्रिमाच्या खरीप पीक विम्याचा जे काही निधी आहे तो देखील मंजूर झालेला आहे. तो रक्कम जमा होऊ शकते. व जालना जिल्ह्यामध्ये देखील फळपीक विम्याच्या बाबतीत शेतकऱ्यांनी बऱ्याच प्रकारचा तिथेही घोटाळा झाला. गेलं तिथं घोटाळा समोर आढळून येत आहे. अशाच गोष्टीमुळे पीक विमा तुमच्या खात्यावर रक्कम जमा व्हायला उशीर होत आहे. तर
परत शेतकरी येऊन कमेंट्समध्ये दुसऱ्यांना शिवाय घालतात की बाबा तुम्ही ह्या तारखेला म्हणले पण रक्कम कसं काय जमा झाली नाही. अशा प्रकारचे घोटाळे जर शेतकरी करत असतील तर निश्चित आहे महिनोमहिने वर्षोवर्षे वेळ लागणारच, कारण इन्व्हेस्टिगेशनची प्रक्रिया खूप मोठी आहे. आज इन्व्हेस्टिगेशन होणार, परत पडताळणी होणार, उर्वरित शेतकऱ्यांची जी निलंबित झालेली आहे ती यादी वेगळी करण्यात येणार, परत अप्रूव्ह झालेल्या शेतकऱ्यांची यादी परत येणार, मग ती रक्कम निर्धारित होणार व खात्यावर जमा होणार. या गोष्टीला एकंदरीत पाहायला गेलं तर खूप मोठा वेळ लागू शकतो. म्हणजेच अशा प्रकारच्या आता 1-2 जिल्ह्यांमध्येच इन्व्हेस्टिगेशन सुरू झाले, म्हणजे बाकी जिल्ह्यांमध्ये झालं तर खूपच मोठी एक प्रकारचे पाहायला गेलं तर समस्या निर्माण होईल व खात्यावर रक्कम जमा व्हायला खूप जास्त वेळ लागेल. तर अशा प्रकारच्या चुका तुम्ही इथपर्यंत जर केल्या असतील तर जाऊ द्या, पण ह्यानंतर तरी करू नका. तर हे आहे त्यामध्ये जालन्यामध्ये फळपीक विमा बाकी शेतकऱ्यांचा उर्वरित पेंडिंग आहे तो रक्कम खात्यावरती जमा होणार नाही, कारण काही शेतकऱ्यांनी आता पाहायला गेलं तर ह्या महिन्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन इथेही सुरू झाले. सरकार आता नियम खूप कडक केलेले आहेत. कुठल्याही प्रकारची चुकी व घोटाळा करून पीक विमा तुमच्या खात्यावर जमा होणार अशी आशा बाळगून तुम्ही जगू नका, कारण फळपीक विम्यामध्ये ज्यांनी बागायत क्षेत्र ज्यांचं होतं त्या बागायची ॲक्च्युअल जेवढी लेंथ होती तेवढी त्यांनी दाखवलीच नाही. काहीतरी भलतेच प्रकारचे फॉर्म भरले, ज्यांची बाग आहे त्यांनी देखील फॉर्म भरले नाही, त्यांनी देखील फॉर्म भरले. तर असे घोटाळे करून या शेतकऱ्यांनी फॉर्म भरले व आता म्हणत आहेत की रक्कम खात्यावर जमा होत नाही आहे. ही खूप मोठी चूक आहे, केस देखील होऊ शकते तुमच्यावर. हा चेष्टेचा विषय नाही आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर उर्वरित जी काही आता आपण बाकी जिल्ह्यांची अपडेट आहे ती देखील आपण जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आता आपण पश्चिम महाराष्ट्र आपण थोडक्यात जाणून घेऊ, कारण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पश्चिम महाराष्ट्राचे जे काही जिल्हे आहेत, पुणे विभाग असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, ह्या जिल्ह्यांसंदर्भात तुम्ही अपडेट देत नाही शेतकरी म्हणतात. कारण मराठवाड्यातले शेतकरी हे देखील म्हणले की मराठवाड्यातले सगळे आमदार खासदार मराठवाड्यातलेच आहेत, तुम्ही तिथलीच अपडेट देता, निधीही तिथेच प्राप्त होतो, सगळं शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील जमा होतो, आमच्या जिल्ह्याचं काहीच तुम्ही नावच घेत नाही. तर तुमच्या देखील अपडेट मी मागच्या व्हिडिओमध्ये एका जिल्ह्याची कव्हर केलेली आहे. पुण्यातील 2 तालुके घेतले होते, बारामती तालुका व इंदापूर तालुका. उर्वरित जिल्ह्यांची देखील मी आता अपडेट तुम्हाला पाहायला गेलं तर ज्या जिल्ह्याचं तुम्ही आता नाव कमेंटमध्ये करा त्या जिल्ह्याच्या सविस्तर महसूल मंडळानुसार CSC केंद्रानुसार जेवढे काही गावं पात्र आहेत त्या गावांची यादी उद्या मी तुम्हाला पोहोचवून टाकेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, तुम्ही डायरेक्ट PDF मार्फत देखील तुम्ही पाहू शकता. तर उद्या आपण पाहायला गेलं तर पुणे जिल्ह्यातील काही हे तालुके कव्हर करणार आहोत. त्यामध्ये दौंड असेल, त्यानंतर दौंड असेल, जुन्नर असेल, त्यानंतर पुरंदर असेल, ह्या 2 ते 3 तालुक्यांची यादी आपण कव्हर करू, कारण एका यादीमध्ये जवळपास 50 ते 60 गावांची ही असते. तसं पाहायला गेलं तर जवळपास 150च्या आसपास गावं होतील तिन्ही सेशे मिळून धरले तर ही उद्या आपण अपडेट कव्हर करूया. तर ह्यामध्ये त्याच संदर्भात बघा, अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईची जी काही उर्वरित जिल्ह्यांची अपडेट आहे, म्हणजे 25% अग्रिमाची व 2023च्या खरीप पीक विम्याची, ती उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करू. त्यामध्ये मराठवाड्यातले जे काही जिल्हे येतात, आता नाव घेणार नाही, व्हिडिओ खूप मोठा होईल, तर ते आता तुम्हाला माहिती आहे मराठवाड्यात कोणते जिल्हे आहेत. त्याचप्रमाणे अमरावती, यवतमाळ हे विदर्भातले देखील जिल्हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया. तो व्हिडिओ अवश्य बघा. त्याचप्रमाणे माहिती जर महत्त्वाची वाटली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जास्तीत जास्त. तर चला अशीच माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.